महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आज आपण आहोत सिंदखेड राजा मतदारसंघात आणि या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर आहेत आणि यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी जे आहे लोकनेत्या पंकजाताई मुंडे आल्या होत्या आणि सभा नुकतीच पार पडलेली आहे। महिला आहेत त्यांच्याशी बोलूया। ताई काय सांगाल, पंकजाताई आल्या होत्या, काय त्यांनी सांगितलं आणि काय संदेश घेऊन जाणार? मी सौ शारदा संजय आढाव, सरपंच देवखेड। आज पंकजाताई आल्या होत्या, त्यांनी जातीपातीचं राजकारण करू नका आणि सर्वांना त्यांचा स्वतःचाही पाठिंबा आहे। तर मग मी स्वतः जातीपातीचं राजकारण करत नाही। मागच्या पंचवार्षिकला शशिकांत खेडेकर साहेबांनी त्या दोघं पण आमदार म्हणून नियुक्ती झाली होती, तेव्हा त्या मंत्री होत्या आणि आज त्या खासदार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की बहुत निवडून द्या, जातीपातीचं राजकारण करू नका। मला सांगा, महायुतीत दोन उमेदवार दिले गेले, त्याचा तो संभ्रम जो आहे तो निघालाय का आज ताई आल्यामुळे? वा, नक्कीच ताई आल्यामुळे, नाहीतर मग त्या अजितदादांच्या या मनोज सायंदेच्या सभेला आल्या असतात। या अर्थी त्या आज आपल्या शशिकांत दादांच्या सभेला आल्या, त्या अर्थी लोकांचा संभ्रम निघाला किंवा सगळेजण आता महायुतीचे उमेदवार म्हणून आपले शशिकांत दादा खेडेकर यांच्याकडेच बघतात। निश्चित मला सांगा की आता संभ्रम दूर झाल्यानंतर त्याचा विजय काय वाटतं? नक्कीच आजची गर्दी आणि काल मुख्यमंत्री आलेले असतानाची गर्दी पाहून तरी आजच विजय झालेला दिसतोय। मला सांगाल की ताई, मतदारसंघ असेल, आपण सरपंच राहिलेले आहेत तुमच्या गावाचा, सध्या आपण सरपंच आहात, मला सांगा तुमच्या गावातले विकास कामं किंवा मतदारसंघातले विकास कामं काय काय झाले महायुतीच्या या काळात? डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी भरपूर निधी आणलेला आहे आणि आमच्या गावाला त्यांनी पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे। आमचं गाव बंधारे झालेले, छोटे मोठे सर्व कामं त्यांच्या आमच्या गावची झालेली, विकास झालेला आहे। लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली होती आणि कामगार कल्याण मंडळामार्फत देखील कामगारांना किचन किट असेल, पेटी असेल, असं साहित्य देखील त्या ठिकाणी वाटप, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी अनुदान, ह्या सगळ्या योजना महायुतीला तारतील का? नक्कीच नक्कीच। लाडक्या बहिणींच्या तर मला वाटतं सर्वच महिला डॉक्टर साहेबांना मतदान करतील। डॉक्टर साहेबांनाच नाही, महाराष्ट्रात महायुतीलाच मतदान करतील, कारण पुढे त्यांना हे चालू ठेवायचे। पुढचं सरकार देणार नाही, पैसे देणार नाही आणि 1,500 रुपये काही कमी नाहीये सामान्य लेडीजसाठी, त्या 1,500 आणि बाकी पण आता हळूहळू योजना आणणारच सरकार। विरोधक म्हणताय की लाडकी बहीण फक्त 1,500 रुपये देऊन घर चालणार का, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही असंही विरोधक बोलतायत, त्यांना काय? काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शेतमालाला पण भाव देण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत। ते आता निवडून आल्यावर हळूहळू एकदम थोडं स्पीडनं वाढवतील ना, सगळं सहकार्य करतील सामान्य जनतेला। निश्चितच। तर लाडकी बहीण योजना असेल, सोबतच कामगार कल्याण कार्यालयामार्फत सुरू असलेल्या योजना असतील आणि इतरही ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न भविष्यात सोडवले जातील असा विश्वास जो आहे तो महिलांमध्ये या ठिकाणी दिसत आहे। माझी स्वतःची विनंती आहे सर्व महिलांना की डॉक्टर शशिकांत खेडेकर दादांनाच मतदान करा। महायुतीचे उमेदवार म्हणून स्वतः तेच आहेत, त्यांनाच मतदान करा आणि भरपूर मताधिक्यांनी विजयी करा। आणखीन काही महिला आपल्या सोबत आहेत। ताई, मला सांगाल की आज पंकजाताई आल्या होत्या आणि पंकजाताईंनी या ठिकाणी सांगितले की महायुतीत जो संभ्रम होता तो त्यांच्या बोलण्यानं तो दूर झालाय का? झाला आहे। आता युतीचे उमेदवार कोण? शशिकांत खेडेकर। आमची नैसर्गिक आधीपासूनच युती होती आणि शशिकांत दादाला उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही तर त्यांचाच प्रचार करतोय आणि ते निवडून येतील ह्या आम्हाला पूर्ण विश्वास आहे। भाजप आता त्यांच्या पाठीशी आहे? हो, आम्ही तर भाजप म्हणून पाठीशी आहेच बिलकुल। कारण मागे शशिकांत खेडेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी, दुसरं मनोज कायंदे यांना राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्याकडून उमेदवारी, भाजपाची भूमिका आज स्पष्ट झाली असं म्हणता येईल का ताई आल्या? हो। आणि काय विकास कामं झालेली आपल्या मतदारसंघात? नानांमुळे तर खूप, आम्ही नानाच म्हणतो, नानांमुळे खूप विकास कामं झाले, रोड झाले, स्ट्रीट लाईटचे वगैरे
पाण्याचे प्रश्न पण मार्गी लागले. म्हणजे आधी मला महिन्याला पाणी यायचं होतं नळाला, आता पाईपलाईनचं काम चालू आहे. तर 3-4 दिवसाला पाणी येईल. औषध हे सगळे विकास कामं नानामुळे झालेले आहे. लाडकी बहीण योजना राबवण्यात आली महायुतीनं, तर त्याचा फायदा कितपत होईल? हो हो 100% होईलच बिलकुल. सर्व महिलांना आज सामान्य म्हणजे जे मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांना 1500 रुपयाची किंमत नाहीये, पण जे गरीब लोक आहे, ज्या महिलांच्या हातावर पोट आहे, त्यांना खरंच 1500 रुपयाची खरंच गरज होती आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे. त्यांचे बरेच कामं मार्गी लागलेले आहे. ते उद्योग काहीतरी 2 पैसे कमवण्याचं त्यातून उत्पादन करू शकून राहिले. निश्चितच. तर महायुतीच्या ज्या योजना आहेत त्या योजना या वेळेला महायुतीचे जेवढेही उमेदवार आहेत त्यांना हे तारतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार होईल असं या ठिकाणी बोललं जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.